एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोलांवरी। लोणावळ्याजवळील एकवीरा देवी ही अनेकांचं कुलदैवत आहे। कोळी आगरी समाजाची तर ती आई एकवीरा कुलस्वामिनी। चैत्रातला या देवीचा उत्सव बघण्यासारखा असतो। कारल्याचा डोंगर तर भक्तिभावानं फुलून जातो। पुणे जिल्ह्यातल्या लोणावळ्याजवळ असलेला हा कारल्याचा डोंगर, या डोंगरावर स्वयंभू देवी एकवीरेचं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे। कोळी बांधवांची कुलस्वामिनी असलेल्या कारल्याच्या एकवीरा आईची चैत्र महिन्यात जत्रा भरते। या काळात भरणारी ही सर्वात मोठी जत्रा आहे। चैत्र शुद्ध सप्तमीस प्रारंभ झालेली ही जत्रा पौर्णिमेपर्यंत सुरू असते। या कारला डोंगरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असणारे देवघर हे गाव देवीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। इथं असलेलं श्री भैरवनाथाचं मंदिर हे देवीच्या भावाचं मंदिरीच्या उत्सवाला सुरुवात होते। आई एकवीरेच्या पालखी निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इथं येतात। अनेक गावांमधून पालख्या कारल्याला येतात। शेकडो मैलांचा पायी प्रवास करत भाविक आईच्या पालखीत सहभागी होतात। कुठल्याही अडचणींची पर्वा न करता आईचं नामस्मरण करत आनंदात इथं येतात। पालखीत ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण केली जाते। पहाटे देवीचा अभिषेक केला जातो आणि वस्त्र नेसवली जातात। मुखवटा चढवला जातो आणि त्यानंतर आई एकवीरेची आरती केली जाते। आरतीनंतर फुलांनी सजवलेल्या पालखीत देवीचा मुखवटा ठेवून पालखी वाजत गाजत निघते। विशेष करून कोळी, आगरी, कुणबी आणि सोनार समाजाचे भाविक मोठ्या प्रमाणात या सोहळ्याला उपस्थिती लावतात। पारंपरिक गाणी गायली जातात। चंद लागला एकवीरा, विसरलो संसाराला, चंद लागला एकवीरा, विसरलो संसाराला, चंद लागला। वर्षभर दर्यावर आपला जीव धोक्यात घालून मासेमारी करणारा कोळी आगरी समाज या जत्रेसाठी सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून उपस्थिती लावतात। सप्तमीला देवीची पालखी सकाळी पूजा अर्चा अभिषेक विशेष शृंगार होऊन लोक दर्शन करत असतात। संध्याकाळी 7 वाजता देवीची पालखी निघते। देवीच्या पालखीमध्ये खुद्द देवीचा मुखवटा त्या ठिकाणी ठेवला जातो। त्या पालखीचे मानकरी जे चोल आगरावकर, हे चोल आगरावकर पालखी या परिसरात फिरवतात आणि असंख्य लोक जवळ 50 ते 60 हजार लोक या ठिकाणी त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी, खाण घेण्यासाठी येत असतात। पालखी आणि काठीचा मान हा काळ भैरवनाथ देवाला, देवघर या ठिकाणच्या भैरवनाथ देवाला आहे, तसेच ढाकाच्या बैरेला आहे। आणि या देवांच्या पालख्या काठ्या या ठिकाणी आल्याशिवाय चैत्र शुद्ध पौर्णिमेची जी आपली आईची पालखी आहे ती निघत नाही, कारण त्या दोघांची भेट झाल्याशिवाय ही पालखी आपली आईची निघत नाही। गेली 27 वर्षापासून मी आई एकवीरा देवीच्या पालखीला दर वर्षाला मी येतो, पण देवी पावल्याशिवाय भावताना राहतच नाही। पण मी कुठल्याही अडचण आली तरी मी देवीच्या यात्रेला येतोच। रेणुका माता ही भगवान परशुरामाची माता असून परशुराम हा तिचा एकमेव वीरपुत्र असल्यानं देवीला एकवीरा म्हणून संबोधण्यात येतं। एकवीरा देवी ही जलदेवता असून पांडवांनी वनवासाच्या काळात एका रात्रीमध्ये हे मंदिर उभं केलं अशी आख्यायिका आहे। एकवीरा देवी ही सह्याद्रीच्या या उंच डोंगरावर बसून आपल्या या भक्तांकडे लक्ष ठेवून असते अशी श्रद्धा आहे। एकवीरा देवी ही नवसाला पावणारी देवी आहे अशी भक्तांची धारणा आहे। उत्सव काळात अनेक भाविक आपले नवस पूर्ण करीत असतात। आई एकवीरा ही परशुरामाची माता, स्वयंभू देवस्थान आहे आणि परशुराम हा आई एकवीराला एकच पुत्र होता, त्याच्यामुळं तिचं नाव एकवीरा असा वीरपुत्र तिला
जन्माला आला आणि तिचं नाव एकविरा पडलं. या देवीचं स्वयंभू देवस्थान असून शेंदूर चर्चित उत्तराभिमुख आणि जलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. एकविरा गडावर जाण्यासाठी पायथ्याच्या मंदिरापासून सुमारे 200 ते 250 पायऱ्या चढून जावं लागतं. 5 पायरी मंदिरापासून गड चढायला सुरुवात केल्यावर आपलं स्वागत होतं ते पायऱ्यांच्या दुतर्फा असणाऱ्या देवीच्या प्रसादाच्या दुकानांनी. देवीच्या गाण्याच्या CD, DVD आणि फोटोची दुकानं भाविकांना यावेळी आकर्षित करतात. आजही देवी एकविरेचा उत्सव पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा परंपरेप्रमाणे उत्कट श्रद्धेनं भक्तिभावानं साजरा केला जातो. विशाल पडाळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लोणावळा. आई एकविरेच्या पालखीनिमित्त अलिबागच्या कुंडलिका खाडीत भरली आहे होड्यांची जत्रा आणि त्याचबरोबर रंगली आहे शिड्यांच्या होड्यांची स्पर्धा. या निमित्तानं भाविकांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आलंय. जत्रा म्हटली की आपल्या समोर येतात आकाश पाळणे, खेळण्यांची, खाऊची दुकानं, आपल्याच आनंदात हरवून गेलेली माणसं. देवाचा उत्सव असं हे सगळं चित्र असतं. पण अलिबाग मध्ये भरते एक आगळी वेगळी जत्रा. ही जत्रा भरते थेट खाडीत. होय, चक्क खाडीत. पाडवा झाला की कुंडलिका खाडी जवळ बसलेल्या आग्राव गावाला सणाचं रूप येतं. गावातले कोळी बांधव नटून थटून खाडी किनाऱ्याकडे जमू लागतात. पताका तोरणांनी गाव सजवून जातं आणि बँडच्या तालावर गावात आई एकविरेची पालखी निघते. पालखी दर्शनानंतर आई होडीत बसते. गावातले कोळी बांधव आपापल्या होड्या सजवून खाडीत लोटतात. लहान थोर सारे या उत्सवात सहभागी होतात. आणि खाडीत भरते चक्क होड्यांची जत्रा. वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या शिड्यांच्या होड्या खाडीत फिरू लागतात. असं चित्र अलिबागच्या कुंडलिका खाडीत असतं. या होड्यांच्या स्पर्धेला 40 वर्षांची परंपरा आहे. गेली अनेक वर्ष येथील पाहुण्यांना आमंत्रित करून ह्या स्पर्धेला वेगळ्या पद्धतीने एक स्वरूप दिलेलं गेलेलं आहे. शिडांची होड्यांची स्पर्धा ही गेली अनेक वर्ष चालू आहे, पण गेल्या 4-5 वर्षांमध्ये ह्या स्पर्धेला खूपसा मोठा प्रतिसाद मिळत गेलेला आहे आणि ह्या प्रतिसादाचं श्रेय हा आग्रावकरांचंच आहे. यंदाच्या स्पर्धेमध्ये आग्राव, साळाव, मुरुड, रेवदंडा, कोलई येथील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेत्याला मानाची शाल आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. आग्रावची ही होड्यांची स्पर्धा पाहायला पंचकृषीतील गावकरी खाडी किनारी जमतात. त्या होड्यांना ज्यावेळेस स्पर्धक भाग घेत असतात त्यावेळेस जे मालक असतात त्यांना खूप आपल्या होडीची निगा राखावी लागते. समजतो तसा सहजासहजी होडी घरातून काढली बाहेर अशा पद्धतीने होत नसेल. 1.5-2 महिने जवळपास ही मशागत, ज्याप्रमाणे आपण एखाद्या माणसाला मॉलिश करतो त्याप्रमाणे या लाकडाच्या होडीला हे लोक तेल मॉलिश करून पाण्याच्या वेगाने कसे पुढे झाले ना आपल्याला कसा स्पर्धेमध्ये नंबर 1 काढता येईल याच्यासाठी खूप परिश्रम घेत असतात. मी पहिल्यांदाच आलेली आहे पाहायला. मी उरणवरून आलेली आहे. मला माझ्या फ्रेंडनी सांगितलं की ही स्पर्धा इकडे चालू आहे, त्यामुळे खूप छान आहे. खूप एन्जॉय केलं मी. आणि हे समुद्रातलं प्रोग्राम आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन प्रोग्राम आहे हे, त्यामुळे खूप छान आहे. हल्लीच्या या यांत्रिक युगात एकापेक्षा एक आधुनिक मच्छीमारी बोटी आणि होड्या उपलब्ध झाल्यात. पण काळजात वादळ आणि रक्तात समुद्र जपणाऱ्या या कोळी बांधवांनी रेतीतही आपल्या संस्कृतीचा नांगर घट्ट रोवलाय. उत्साह, आनंद या सगळ्या भावना कोळी बांधवांच्या या नृत्यातून जगासमोर उधळल्या जातात त्या या आग्रावच्या यात्रेत.
परंपरेची घट्ट मुळं असलेल्या आग्रावच्या या यात्रेत यांत्रिकीकरणाला कुठंच थारा नसतो. इथं खेळ चालतो तो समुद्र, वारा आणि आपलं पारंपरिक कसब दाखवणाऱ्या दर्याशी आपलं नातं अधिक घट्ट विणणाऱ्या अस्सल कोळी बांधवांचा. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, आग्राव, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.